नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया हाऊ टू राईट सिनॉप्सिसचा पार्ट 1 म्हणजे सिनॉप्सिस म्हणजे काय किंवा तो कसा लिहायचा, त्याच्यासाठी आवश्यक स्टेप्स काय आहेत, त्या कसा मांडायचा हे आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आधी मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झामची डेट जवळ आलेली आहे, ती एक्झाम जवळ आलेली आहे. अशा स्टुडंटसाठी जे पेटसाठी ॲपियर होत आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवरती. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 10 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये या टॉपिकवरती नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि त्याची फीस आहे 499 रुपये. या टेस्ट सिरीजचं खास असं असेल की या भरपूर क्वेश्चनचा सराव तुमचा याच्यामुळे होईल आणि या ज्या नोट्स आहेत ते तुम्ही एक्झामच्या 1-2 तास जरी आधी वाचलात किंवा 1-2 तासामध्ये या नोट्स जरी वाचून काढलात तरी देखील तुमचा या टॉपिकवरचा एकही क्वेश्चन मिस होणार नाही, अशा या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. मग लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि येणाऱ्या एक्झामला सामोरे जा, जेणेकरून यश आपलं नक्की होईल या टेस्ट सिरीजमार्फत. म्हणून आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. व्हॉट इज सिनॉप्सिस? सिनॉप्सिस म्हणजे काय? सिनॉप्सिस इज अ ग्रीक वर्ड डिराइव्ड फ्रॉम सिनऑप्सिस, टुगेदर. सेन म्हणजे टुगेदर, ऑप्सिस म्हणजे सीइंग, सारांश. सिनॉप्सिसला आपण सारांश म्हणतो. सिओनॉप्सिस हा एक ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ सिनॉप्सिसपासून आला आहे. सिन म्हणजे एकत्र, ऑप्सिस म्हणजे बघत आहे किंवा ऑब्झर्व होत आहे. अ सिनॉप्सिस इज अ ब्रीफ समरी और कंडेन्स स्टेटमेंट गिविंग अ जनरल व्ह्यू ऑफ सब्जेक्ट सिलेक्टेड. म्हणजे एक सारांश, एक संक्षिप्त सारांश किंवा कंडेन्स स्टेटमेंट आहे ज्यास निवडलेल्या विषयाचा सामान्य दृष्टिकोन दिला जातो. म्हणजे जे काय आपला प्रोजेक्ट आहे किंवा जो काही आपला मजकूर आहे किंवा एखादा आपण स्टोरी जेव्हा सांगतो त्याचा एक ब्रीफमध्ये आपण जेव्हा सारांश सांगतो त्याला आपण सिनॉप्सिस म्हणू शकतो. सिनॉप्सिस ऑफ अ फिल्म बोलू शकतो किंवा सिनॉप्सिस ऑफ अ प्रोजेक्ट असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या मोठ्या गोष्टीचा किंवा मोठ्या प्रोजेक्टचा छोटासा भाग, सारांश ज्यामध्ये सगळं आहे पण थोडक्यात आहे, त्याला आपण सिनॉप्सिस असं आपण म्हणू शकतो. सिनोनिम्स काय आहेत म्हणजे समानार्थी शब्द काय आहेत सिनॉप्सिससाठी? तर कंडेन्सेशन, एपिटोम, ॲब्स्ट्रॅक्ट, ॲब्रिगेटमेंट, समरी, प्रोटोकॉल हे जे वर्ड्स आहेत ते सगळे सिनॉप्सिससाठी वापरू शकतो. सारांश, थोडक्यात या सगळ्यांचा अर्थ जो आहे तो सारांश किंवा संक्षिप्त लेख असं आपण म्हणू शकतो किंवा तोच होतो. तर हू राईट्स सिनॉप्सिस म्हणजे सारांश कोण लिहितं? तर आपण इथं बघूयात एक 2-4 लिस्ट आहे ज्याच्यामध्ये कोण कोण सारांश लिहितो. अँड ऑथर ऑफ अ नॉवेल म्हणजे एका कादंबरीचा लेखक जो आहे तो सुद्धा सिनॉप्सिस लिहू शकतो. म्हणजे आपली स्टोरी आहे त्याचा थोडक्यात पाठ किंवा प्रस्तावनामध्ये किंवा शेवटी असं सिनॉप्सिस लिहू शकतो. प्ले ड्रामा म्हणजे नाटक किंवा पथनाट्य जे काय असतं त्याचा सारांश लिहू शकतो, त्याला सिनॉप्सिस म्हणू शकतो. मोशन पिक्चर्स म्हणजे चलचित्रपट असतात जे आपले फिल्म्स आपण म्हणतो, त्याचा जो सारांश असतो त्याला देखील सिनॉप्सिस म्हणतात. एखाद्या आपण डायरेक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा त्याला काय सांगायचं असतं तर पूर्ण चित्रपट त्याला किंवा फिल्म सांगू शकत नाही आपण, एक सारांश देतो त्याला की या फिल्ममध्ये असं असं होणार आहे, हे त्याचं फिल्मचं सिनॉप्सिस असतं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला, हे सिनॉप्सिस असतं कुठल्याही प्रोजेक्टचं किंवा गोष्टीचं. संशोधन प्रकल्प, आता हे जे मेन आहे ज्याच्यासाठी आपण सिनॉप्सिस बघतोय तो संशोधन प्रकल्प. संशोधन प्रकल्प काय आहे, त्याचं सिनॉप्सिस कसं येणार आहे ते आपण पुढे बघूया. सिनॉप्सिस प्रोटोकॉल म्हणजे सारांश प्रोटोकॉल. अ सिनॉप्सिस और अ प्रोटोकॉल ऑफ रिसर्च प्रोजेक्ट इज डॉक्युमेंट सबमिटेड टू द ऑथॉरिटी और एन इन्स्टिट्यूट फॉर द पर्पज ऑफ. सारांश किंवा संशोधन प्रकल्पाचा एक प्रोटोकॉल हा हेतू प्राधिकरण किंवा संस्थेला सादर केलेला दस्तऐवज आहे. कशासाठी करतात हे सिनॉप्सिस किंवा प्रोटोकॉल सबमिट? इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या ऑथॉरिटीसाठी कशासाठी करतात आपण पुढे बघूया. फॉर्मल रजिस्ट्रेशन टू युनिव्हर्सिटीज फॉर द अवॉर्ड ऑफ डिग्री और डॉक्टरेट. सर्वात पहिलं जे आहे आपण बघतो रिसर्चसाठी जे सिनॉप्सिस आपण करतो ते याच्यासाठी करतो. पदवी किंवा डॉक्टरेट पुरस्कारासाठी विद्यापीठांमध्ये औपचारिक नोंदणी व्हावी यासाठी सिनॉप्सिस केलं जातं. एथिकल क्लिअरन्स म्हणजे नैतिक मंजुरी मिळावी आपल्या प्रोजेक्टला वगैरे जे काय असेल त्यासाठीही सिनॉप्सिस केलं जातं. पीअर रिव्ह्यू म्हणजे सादर पुनर्लावकन म्हणजे जे काय आपण बघणार आहोत, दाखवणार आहोत, जे पूर्ण पिक्चर आहे त्याचा थोडासा भाग आपल्याला दाखवण्यासाठी पीअर रिव्ह्यूसाठी सिनॉप्सिस केलं जातं. त्यानंतर फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम ऑर्गनायझेशन्स लाईक CCRAS, आयुष, RGUHS एक्सेट्रा. या काही संस्था आहेत फायनान्शियल, त्यांच्या ऑर्गनायझेशनसारख्या सिनॉप्सिस कसं मांडत असतात, फायनान्शियल जे काय गोष्टी आहेत ते सिनॉप्सिस मांडत असतात. तसंच ते आर्थिक मदत मिळवण्यासाठी देखील सिनॉप्सिस वापरलं जातं. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सिनॉप्सिस म्हणजे सारांशाची रचना कशी असते.
The synopsis is a brief outline about A4 size pages for or 1000 words in a maximum limit of your future work. म्हणजे जे काय आपण प्रोजेक्ट करणार आहोत तर सिनॉप्सिस कसा असावा, A4 साईजचे पेजेस असावेत आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम 1000 वर्ड्स असावे, मिनिमम नाही, मॅक्झिमम 1000 वर्डमध्ये त्याची लिमिट असते, तेवढ्यामध्येच तो सिनॉप्सिस लिहिला पाहिजे. जे काय आपलं फ्युचर वर्क आहे त्याचा सिनॉप्सिस सारांश तेवढ्या वर्ड्समध्ये बसवणंच एक आदर्श सिनॉप्सिस म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे सारांशीची आपली भावी कार्याची एक संक्षिप्त रूपरेषा आहे. सुमारे 4A म्हणजे आपला A4 साईज पेपर, आकारांची पृष्ठे किंवा 1000 शब्द ही कमाल मर्यादा असते. तर त्याचे स्टेप्स किंवा पद्धती कशी असेल ते बघूया. पहिल्या नंबरला असेल टायटल, शीर्षक. सेकंड नंबरला असेल नीड फॉर स्टडी अँड हायपोथेसिस म्हणजे अभ्यासाची आणि गृहीतकांची गरज. त्याच्यानंतर येईल एम अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे. 4 येतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्याचा आढावा. मटेरियल अँड मेथड्स साहित्य आणि पद्धती. ऑपरेशनल डेफिनेशन म्हणजे ज्या काही व्याख्या आहेत आपल्या याच्याशी निगडीत, प्रोजेक्टशी निगडीत, त्या सगळ्या येतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डेटा कलेक्शन प्रोसिजर अँड डेटा ॲनालिसिस म्हणजे प्रक्रिया कुठली वापरणार आहे, डेटा विश्लेषणाची आणि प्रक्रियासुद्धा आपण त्याच्यामध्ये मांडू शकतो. रेफरन्सेस संदर्भ. ऑफिशियल रिक्वायरमेंट्स अधिकृत आवश्यकता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्टेप बाय स्टेप जर आपण मांडत गेलो तर आपोआपच आपला सिनॉप्सिस रेडी होतो. फक्त त्याची अट अशी आहे की ते 1000 शब्दांच्या कमाल मर्यादेमध्येच मांडायचं असतं. तर आपण एक एक करून एक्सप्लेन करूया की टायटलमध्ये काय येईल, नीड ऑफ स्टडीमध्ये काय येईल, एममध्ये काय येईल बघूया. टायटल कसं लिहिलं जावं. द टायटल ऑफ रिसर्च प्रोजेक्ट शुड बी ब्रीफ बट इन्फॉर्मेटिव्ह. संशोधन प्रकल्पाचे शीर्षक थोडक्यात परंतु माहितीपूर्ण असावे. शुड रिफ्लेक्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी म्हणजे अभ्यासाची उद्दिष्टे प्रतिबिंबित असावी. कारण सर्वात पहिले काय दिसतं सिनॉप्सिसमध्ये तर टायटलवरून लक्षात आलं पाहिजे की आपल्या अभ्यासाचं काय उद्दिष्ट आहे किंवा नेमका काय अभ्यास याच्यामध्ये केला जाणार आहे, टायटलवरून लक्षात आलं पाहिजे. सिलेक्शन ऑफ ऑल वर्ड्स विथ अ ग्रेट केअर म्हणजे या शब्दांची निवड मोठ्या काळजीने केलेली पाहिजे. टायटल जेव्हा आपण सर्च करतो किंवा टायटल जेव्हा आपण ॲड करत असतो तेव्हा त्यातल्या शब्दांची प्रत्येक निवड जी आहे ते अर्थपूर्ण असले पाहिजेत किंवा त्यांची निवड जपून केली पाहिजे, त्याचा दुसरा अर्थ निघता कामा नये. इट शूड नायदर बी टू शॉर्ट नॉट टू बी लाँग. हे दोन्हीपैकी फारच लहान किंवा खूप छोटंही असू नये किंवा लांबही असू नये, तेव्हाच ते टायटल वाचण्यात इंटरेस्ट येतो किंवा चांगला प्रभाव त्याचा पडतो. एनी नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ द नंबर ऑफ केसेस टू बी स्टडीड शुड नॉट बी इन्क्लुडेड. संस्थेचे कोणतेही नाव, अभ्यास करण्याच्या किती प्रकारांचा समावेश केला जाऊ नये, हे त्या टायटलमध्ये केलं जाऊ नये की कुठल्याही संस्थेचं नाव आहे किंवा अभ्यास किती प्रकरणाचा आहे याचा समावेश टायटलमध्ये केला जाऊ नये. तसंच शीर्षकाचे सनसनाटीकरण उत्तम प्रकारे टाळले जाते. करायचं नाही आपल्याला सनसनाटीकरण, टायटलमध्ये करायचंच नाही आहे. टायटलमध्ये एक सोप्या भाषेमध्ये शब्दांची निवड जपून करून ज्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट स्पष्ट दिसत असावं असं टायटल असावं. रिमेंबर एक खाली दिलेली गोष्ट आहे. रिमेंबर द टायटल ऑफ युअर स्टडी विल बी रीड बाय थाउजंड्स ऑफ पीपल. बरोबर आहे. सिनॉप्सिस वाचण्या अगोदर सगळ्यात पहिले भरपूर लोक काय वाचणार आहेत तर टायटल वाचतात, शीर्षक वाचतात तुमच्या सिनॉप्सिसचं. म्हणून त्याला एवढं जपून किंवा जे काही ह्या अटी दिलेल्या आहेत त्या सगळ्या पाळून आपल्याला टायटल रेडी करायचं असतं. पुढचा पार्ट बघूया. नीड फॉर द स्टडी म्हणजे अभ्यासाची गरज काय आहे, जो आपण विषय निवडलेला आहे त्याची गरज काय आहे त्यावर अभ्यास करण्याची हे लिहायचं आहे. द प्रॉब्लेम बिंग स्टडीड शुड बी मेन्शन इन प्राईस अँड क्लिअर टर्म्स म्हणजे ज्या समस्येचा अभ्यास केला जात आहे त्याचा उल्लेख तंतोतंत आणि स्पष्ट शब्दात केला पाहिजे. गरजमध्ये जेव्हा आपण नीड फॉर द स्टडी लिहितो त्यात हे पॉईंट्स असे मांडले पाहिजेत. द प्रॉब्लेम अंडर स्टडी शुड बी रिलिव्हंट टू द प्रेझेंट सिनरिओ. अभ्यासाधीन समस्या सध्याच्या परिस्थितीत संबंधित असावी किंवा त्याच्याशी लिंक कशी होते हे स्पष्ट करावं. अ ब्रीफ अकाउंट ऑफ इट्स युटिलिटी ॲट द लोकल अँड नॅशनल लेवल हॅज टू बी डिस्कस्ड. स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवर त्याच्या उपयोगितांबद्दल थोडक्यात माहिती चर्चा करायला हवी. म्हणजे गरज काय आहे हे दाखवण्यासाठी काय करावं लागेल की आपण जो संशोधन करतो आहे, जो प्रोजेक्ट मांडतो आहे त्याची उपयोगिता काय आहे किंवा त्याचं गरज काय होणार आहे, त्याची गरज काय आहे लोकांना हे सर्च करण्याची, ते सुद्धा मांडायचं आहे. त्याच्यानंतर द प्रेझेंट स्टेटस ऑफ प्रॉब्लेम अँड नेसेसिटी फॉर टेकिंग अप द स्टडी नीड्स टू बी मेन्शन. समस्येची सद्यस्थिती आणि अभ्यास करणे आवश्यक असलेल्या गोष्टी नमूद करणे देखील आवश्यक आहे. म्हणजे समस्या गंभीर आहे की आत्ताशी
पाय रोवलाय की आत्ताशी सुरुवात करते आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपल्याला या नीड ऑफ द स्टडीमध्ये मांडायच्या आहेत. अभ्यासाची गरज काय आहे ते याच्यावरून, या पॉईंट्सवरून मांडलं गेलं पाहिजे. पुढे बघूया हायपोथेसिस, परिकल्पना किंवा गृहीतक जे आहेत ते कसे मांडले गेले पाहिजेत. हायपोथेसिस मेन्शन ॲज अ टेंटेटिव्ह प्रिडिक्शन ऑर एक्सप्लेनेशन ऑफ द रिलेशनशिप बिटवीन 2 ऑर मोर व्हेरिएबल्स. हायपोथेसिसचा उल्लेख 2 किंवा अधिक चलांमधील संबंधाचे तात्पुरते अंदाज किंवा स्पष्टीकरण म्हणून केलं जातं. हा काय फायनल कन्क्लुजन नसतो. तर हायपोथेसिस जो असतो तो तात्पुरता अंदाज बांधलेला असतो की या प्रोजेक्टमधून किंवा या संशोधनामधून मला असा रिझल्ट मिळू शकतो. हायपोथेसिस शुड नॉट बी Heffer's guess but should reflect the knowledge, imagination and experience of the investigator. हायपोथेसिस हा एक अस्पष्ट अंदाज नसावा, परंतु तपासकर्त्याचे ज्ञान, कल्पनाशक्ती आणि अनुभव प्रतिबिंबित करावा. म्हणजे याच्यामध्ये झाले पाहिजे. हायपोथेसिसमध्ये जो संशोधन करता आहे त्याचं ज्ञान, कल्पनाशक्ती आणि अनुभव जे आहे ते प्रतिबिंबित व्हावं, म्हणजे हायपोथेसिस योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. Hypothesis can be formulated by understanding the problem, reviewing the literature on it and considering other factors. समस्या समजून घेऊन, त्यावरील साहित्याचा आढावा घेऊन आणि इतर घटकांचा विचार कल्पित करून कृती तयार केली जाऊ शकते. म्हणजेच हायपोथेसिस गृहीतक मांडलं जाऊ शकतं. हा एक अंदाज आहे. मग तो अंदाज मांडण्यासाठी आपल्याला आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं की समस्या समजून घेऊन, साहित्याचा अभ्यास घेऊन, आढावा करून, इतर घटकांचा विचार करून मग हायपोथेसिस मांडलं जावं. रिसर्चर्स कॅन स्टेट द प्रॉब्लेम अँड द हायपोथेसिस इन अबाउट 200 कवरिंग ऑल द आस्पेक्ट डिस्क्राईब अबव. एक शोधकर्ता वर वर्णन केलेल्या सर्व बाबींचा समावेश करून सुमारे 200 शब्दामध्ये समस्या आणि गृहीतके सांगू शकतो. हायपोथेसिसमध्ये 200 शब्दामध्ये समस्या आणि गृहीतकं सांगू शकतो की ही समस्या आहे, याच्यामुळे हे होऊ शकतं, या समस्येमुळे समाजामध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकतात, आर्थिक असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ही सगळे गृहीतके आपण मांडू शकतो. हायपोथेसिस नंतरचा पॉईंट काय असेल तर ऑब्जेक्टिव्स, उद्दिष्टे. ऑब्जेक्टिव्स आर द स्टेप्स यू आर गोइंग टू टेक टू आन्सर युअर रिसर्च क्वेश्चन्स or a specific list of tasks needed to accomplish the goals of the project. The objectives and aim should be only a few 2 to 3 lines किंवा sentence. Primary objective and secondary objective should be clearly and precisely defined. उद्दिष्टे म्हणजे आपण आपल्या संशोधन प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी घेत असलेल्या चरणांचे किंवा जी कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट कामांची यादी, प्रकल्प. उद्दिष्टे फक्त काहीच म्हणजे 2 ते 3च असावीत किंवा 2 ते 3 स्टेटमेंटमध्येच असावीत. प्राथमिक उद्दिष्ट आणि दुय्यम उद्दिष्ट असावीत. स्पष्ट आणि तंतोतंत परिभाषित असावीत. उद्दिष्टे कशी असावीत हे या पॉईंट्समध्ये सांगितलेलं आहे. एकतर ती आपण जे हायपोथेसिस गृहीतकमध्ये प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे समस्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर आधारित असावी, त्यांना स्पष्ट करणारे असावीत, किंवा 2 ते 3च असावीत आणि 2 ते 3 वाक्यामध्येच असावीत. प्राथमिक उद्दिष्ट आणि दुय्यम उद्दिष्ट आणि तंतोतंत परिभाषित केलेले असावी. हे ऑब्जेक्टिव्हचं वैशिष्ट्य असेल सिनॉप्सिसमधल्या, असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात इथे कसं दिलं आहे, ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्मार्ट. स्मार्टचा फुल फॉर्म कसा आहे, एस म्हणजे स्पेसिफिक, बरोबर विषयाला अनुसरून असावं. टू प्रिसाइज अबाउट व्हॉट यू आर गोइंग टू डू म्हणजे विषयाशी अनुसरून असावं. मेजरेबल, यू विल नो वेन यू हॅव रिच युअर गोल म्हणजे मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं असावं, कारण तुम्ही तुमच्या गोलपर्यंत म्हणजे तुम्ही तुमच्या टार्गेट सेट केलेले तिथपर्यंत पोहोचलेत की नाही कळेल. अचिवेबल असावं. डोंट अटेम्प्ट टू मच म्हणजे जास्त काहीही लिहायचं नाही आहे किंवा अटेम्प्ट करायचं नाही आहे. अ लेस ॲम्बिशियस बट कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह इज अ बेटर दॅन अ ओव्हर ॲम्बिशियस वन दॅट कॅनॉट बी पॉसिबल अचीव. छोटं असलं तरी चालेल पण कंप्लीट करता यावं असं ते ऑब्जेक्टिव्ह असावं. त्याच्यानंतर रिअलिस्टिक असावं. डू यू हॅव नेसेसरी रिसोर्सेस टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह, फॉर एक्झाम्पल टाईम, मनी, स्किल्स एक्सेट्रा. रिअलिस्टिक असावं. स्मार्टमधला आर जो आहे तो रिअलिस्टिक असावा ऑब्जेक्टिव्ह असं आपण म्हणतो. टाईम कन्स्ट्रेंट, स्मार्टमधला टी आहे, टाईम कन्स्ट्रेंटसाठी वापरला जातो. डिटरमाइन वेन इच स्टेज नीड टू बी कम्प्लीट. इज देअर टाईम इन युअर शेड्यूल टू अलो द अनएक्सपेक्टेड डिलेज. जे काय आहे त्याच्याबद्दल विचार करून म्हणजे त्याच्याबद्दल टाईम तर जाणार नाही आहे ना, हे सगळे विचार करून ऑब्जेक्टिव्ह्स मांडायचे आहेत. कुठल्या स्टेजेस कंप्लीट करण्याची गरज आहे हे सगळं बघून ऑब्जेक्टिव्ह मांडायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं, स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह कसे असावे, स्मार्ट, आणि स्मार्टचा हा फुल फॉर्म दिलेला आहे.
तर अशा प्रकारे हे ऑब्जेक्टिव्स आपण मांडू शकतो. आजच्या पार्टमध्ये आपण हेच पार्ट्स बघितलेले आहेत. सिनॉप्सिस ऑब्जेक्टिव्हपर्यंत कसे मांडायचे ते बघितलेत. पुढच्या पार्टमध्ये बघूया ऑब्जेक्टिव्ह नंतरच्या काय स्टेप्स आहेत. जसे रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवर आम्ही फुल सिलेबस स्टेट्स अवेलेबल केलेले आहेत, तसेच महाराष्ट्र स्टेट 2021ची एक्झाम देखील जवळ येते. त्याचं नोटिफिकेशन लवकरच येईल आणि येत्या जूनमध्ये ही एक्झाम होईल. त्यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे. म्हणून पेपर 1साठी आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये मिळतील. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट असणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट. मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ही कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर जो ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस आहे 1499. यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट 2021 सिलेक्ट केल्यानंतर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. त्यावर त्याची फीस 999 रुपये आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामपर्यंत भरपूर सराव होईल आणि येणारी एक्झाम अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकाल. थँक्यू.